महाराष्ट्र में आरक्षण का मुद्दा लगातार गर्माता जा रहा है। इसी कड़ी में रायगढ़ जिले के आदिवासी कातकरी समाज ने भी आरक्षण बचाने की लड़ाई तेज कर दी है। जिला परिषद के पूर्व समाज कल्याण सभापति दिलीप भोईर के नेतृत्व में 30 सितंबर को अलीबाग स्थित जिलाधिकारी कार्यालय पर विशाल मोर्चा निकाला गया। भोईर ने चेतावनी दी कि अनुसूचित जनजाति वर्ग में अन्य समाजों को शामिल नहीं किया जाना चाहिए, वरना राज्य भर में बड़ा आंदोलन किया जाएगा। आज आमचा कोळी आदिवासी ठाकूर समाज कातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल, आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक 7% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये घुसखोरी करू पाहतोय। यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे। भविष्याच्या काळात आपल्या आंदोलनाची रणनीती काय असणार आहे? आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे।